चोरांचं एक वैशिष्ट्य असतं, ते अधिक संघटित असतात. पण आपण चोरांकडनं गरिबांना एक शिकलं पाहिजे की आपण संघटना शिकली पाहिजे चोरांकडनं. आता सध्या जे चालू आहे मराठवाड्यामध्ये, विशेषतः आपण थेट बोलू, मराठवाड्यामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, कुठंतरी हे विचार जे आपण शिवाजी अंडरग्राऊंड मधून पोहोचवतोय, हे पोहोचायला आधी कमी पडले लोक, हे पोहोचवायला कमी पडले, हे लोक समजून घ्यायला कमी पडले, लोक बाबासाहेबांना, शिवाजी महाराजांना समजून घ्यायला कमी पडले, म्हणून हे सगळं होतंय का असं म्हणतोय? अर्थात खूप आपली जी गरीब माणसं आहेत, शोषित माणसं आहेत, त्यांची संघटन नसतं आणि चोर खूप संघटित असतात. चोरांचं एक वैशिष्ट्य असतं, ते अधिक संघटित असतात. पण आपण चोरांकडनं गरिबांना एक शिकलं पाहिजे की आपण संघटना शिकली पाहिजे चोरांकडनं. जर आपण ते कसे ठरवून बरोबर करतात, किती प्लॅनिंग करतात, तर गरिबांना रोज 2 वेळची रोटी कमवताच त्याची जिंदगी खराब होते. मध्यमवर्गीय आता तुमच्यासारखी पोरं आहेत, काय अवस्था आहे शहरात तुमची, कोण जाऊन संघटन करणार काय? परंतु हे करायला शिकलं पाहिजे. म्हणून गरिबांनी संघटन नसल्यामुळे, गरिबांचं संघटन नसल्यामुळे आणि एकत्र आलं तर अराजकासारखे एकत्र येतात, त्यामुळे त्या अराजकातनं पण काही होत नाही. तर माझं काय म्हणणं आहे की ही संघटना जी आहे, ही संघटन नसल्यामुळे, विचार नीट न पोचल्यामुळे किंवा आपल्या समाजातला जो शिकला सवरलेला जो वर्ग आहे त्यांनी खाली बघितलं नाही. त्यांनी खाली बघायला पाहिजे किंवा मी खाली गेलं पाहिजे. तर ते खाली न जाता आपण वरवर जायच्या हिशोबात आहे आणि नेहमीच आपण वरवरच जायच्या हिशोबात असून मग डायरेक्ट वरच जातो आपण. तर ते